मुंबई में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गढ़ के दक्षिण मध्य मुंबई जिला का भव्य संकल्प मेलावा का आयोजन किया गया। आपको बता दें, दक्षिण मध्य मुंबई जिला के इस संकल्प मेलावा में आज शाम को 10,000 से ज्यादा कार्यकर्ता और पदाधिकारी मौजूद रहेंगे। इसकी जानकारी दक्षिण मध्य मुंबई जिला के अध्यक्ष संजय डोलसे ने CEN न्यूज से बात करते हुए साझा की है। संजय डोलसे ने कहा कि RPI प्रमुख रामदास आठवले और महाराष्ट्र के CM एकनाथ शिंदे के साथ साथ सांसद राहुल शेवाले और बीजेपी के कई बड़े नेता मौजूद रहेंगे। आइए जानते हैं संजय डोलसे ने क्या कहा। दक्षिण मध्य मुंबई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज दक्षिण मध्ये संकल्प मेळावा आम्ही आज साजरा करत आहोत आणि जवळपास आमची तयारी संपूर्ण संपुष्टात आलेली आहे। तयारी जवळपास झालेली आहे। छोटे मोठे काय राहिले असेल ते तयारी आता आमची जोरशोरात आहे आणि या ठिकाणी कमीत कमी आमचा अंदाज आहे 8 ते 10,000 लोक या ठिकाणी आजच्या मेळाव्याला येतील। कोण कोण प्रमुख पाहुणे ह्या मेळाव्यामध्ये येतात, काय सांगणार याबद्दल? नाही, नेहमीप्रमाणेच आम्ही प्रत्येक मित्रपक्षांना सन्मानपूर्वक निमंत्रित करत असतो, पण बऱ्याचशा वेळेस अशी घटना घडलेली आहे की मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यक्रमाला यायचे टाळतात की त्यांना वेळ नाही, हे अजून आम्हाला समजलेलं नाही। पण खरं तर बघायला गेलं तर आम्ही संपूर्ण मित्रपक्षाला बरोबर घेऊनच चाललो आहोत आणि आजसुद्धा आम्ही दक्षिण मध्य मुंबईच्या मार्फत नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची आमची प्रत्यक्ष भेट झालेली आहे। त्यांनी आम्हाला येण्याचं आश्वासन दिलेलं आहे। देवेंद्र फडणवीस जे आहेत आपले राज्याचे उपमुख्यमंत्री, त्यांनाही सुद्धा निमंत्रित केलेलं आहे। BJPचे मुंबई अध्यक्ष आशिषजी शेलार यांनाही निमंत्रित केलेलं आहे आणि BJPचे पालकमंत्री दक्षिण मध्य मुंबईचे तर यांनासुद्धा लोढा साहेब यांनासुद्धा आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला सर्वांनी आश्वासित केलेलं आहे की आम्ही कार्यक्रमाला येणार आहोत। आता लोकसभेचा चुनाव जवळ आला आहे। RPI जे कार्यकर्ता आहेत आणि RPI जे नेते आहेत, काय सांगणार आहे, किती तयारी तुम्ही लोक केल्यात? नाही, आमची तयारी जोरात आहे। आम्ही RPIसाठी पण लोकसभेच्या 3 ते 4 जागा ऑलरेडी मागितलेल्या आहेत आणि CD सुद्धा मागितलेली आहे आणि आम्हाला जागा मिळण्याची अपेक्षा आहे आणि दक्षिण मध्य मुंबईमध्ये आमची ताकद आहेच आणि ती सुद्धा तुम्हाला आज या ठिकाणी दिसणारच आहे। का RPIसाठी हे दक्षिण मध्य मुंबई जिल्हा मागणार आहे का सपोर्टिंगसाठी तुम्ही मेळावा ठेवला? ते आता आम्ही सध्या तर वरिष्ठांवरती सोडलेलं आहे। आठवले साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सर्वश्रेष्ठ असेल, पण आठवले साहेबांसाठी जागा सुटल्या पाहिजे ही आमची मागणी आहे आणि आमची तयारी त्याप्रमाणे झाली आहे। मी आव्हान करतो की आज रिपब्लिकन पार्टीच्या दक्षिण मध्य मुंबईत सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, नेतेगण मंडळींनी लवकरात लवकर वेळेवरती उपस्थित राहो आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांची दक्षिण मध्य मुंबईची ताकद दाखवावी म्हणून मी सर्वांना आव्हान करतो की आपण या मेळाव्यासाठी यावं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने हा संकल्प मेळावा घेण्यात आला आहे। केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशानुसार हा मेळावा पार पडत आहे आणि दक्षिण मध्य मुंबई हा रिपाईचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये निश्चित आमची ताकद आहे। त्या ताकदीच्या बळावर आम्ही विधानसभेत दावा करतो। लोकसभेचा निश्चित भूमिका ठरवतील, आठवले साहेब ठरवतीलच, परंतु विधानसभेला संजयभाऊ डोलसे आमचे उमेदवार असतील असं या संकल्प मेळाव्यात आम्ही जाहीर करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला महायुतीमध्ये जागा निश्चित सुटेल अशी अपेक्षा करतो। संजय डोलसे स्वतः मराठा समाज असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा पक्ष, डॉक्टरच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या खुल्या पत्रावर आधारित पक्ष घेऊन जर रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संजय डोलसे काम करत आहेत आणि त्यालाच अनुसरून जिल्ह्यामध्ये चैतन्य निर्माण झाले। विविध समाज स्तरातून चांगला पाठिंबा मिळत आहे। सर्व समाज बांधव, बहुजन वर्ग असेल, मायनॉरिटी असेल, मोठ्या संख्येने रिपब्लिकन पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। निश्चितच खरं तर महायुतीमध्ये अनेक आम्ही पक्ष आले त्यांचं स्वागतच करतो, पण सर्वात जवळचा आणि प्रामाणिक पक्ष कोणाचा रिपब्लिकन पक्ष आहे। ज्यावेळेस BJPसोबत कुठलाही पक्ष नव्हता त्या काळात BJPसोबत आठवले साहेबांनी जाण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि त्या निर्णयापासून महाराष्ट्रातून, देशातून भरभरून प्रतिसाद रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून BJPला मिळाला। त्यालाच अनुसार आम्ही म्हणतो की जरी तुम्हाला नवीन मित्रपक्ष सामील झाले तर RPIला विसरू नका, RPIची ताकद विसरू नका आणि RPIला योग्य ते सन्मान द्यावा हीच आपले आव्हान करतो आणि संजय डोलसे साहेबांना विधानसभेमध्ये संधी द्यावी हीच आपल्याला विनंती करतो। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।